आज आपण ऐकणार आहोत कथा रावणाची. अनेक पौराणिक ग्रंथांमध्ये रावणाचा उल्लेख राक्षस, विद्वान, योद्धा अशा पद्धतीने केला गेला आहे. रावण हा नेमका कोण होता? त्याचा जन्म कोणत्या कुळात झाला होता? रामायण, विजयादशमी किंवा दिवाळीला आपल्या मनात श्रीराम आणि रावणाच्या युद्धाचा प्रसंग येतो. प्रभू श्रीरामाने रावणाचा वध केला असं आपण ऐकलं वाचलं आहे. रावण हा एक राक्षस, दैत्य, अत्याचारी होताच, पण त्याशिवाय अनेक रूपात त्याचे वर्णन केलं गेलं आहे. रावण हा महान विद्वान, प्रकांड पंडित, महाज्ञानी, राजकारणी, महाप्रतापी, महापराक्रमी योद्धा आणि बलशाली या नावाने ओळखला जायचा. श्रीरामाने देखील एकदा रावणाचा उल्लेख महाविद्वान असा केला होता. रामायणात रावण हा ऋषी विश्रवा यांचा मुलगा असल्याचा उल्लेख आहे. त्याची आई कैकसी राक्षस कुळातली होती, त्यामुळे त्याला ब्रह्मराक्षस असं म्हटलं जायचं. त्याच्या अंगी राक्षस आणि क्षत्रिय अशा दोघांचेही गुण होते. तो खूप बलवान आणि निस्सीम शिवभक्त होता. त्याचा जन्म ऋषी विश्रवा आणि त्यांच्या पत्नी दैत्य राजकुमारी कैकसीच्या पोटी झाला. त्याचे आजोबा पुलस्त्य ऋषी हे ब्रह्मदेवाच्या 10 मानसपुत्रांपैकी एक असल्याने त्याचा जन्म देवगणात झाला. त्याचे आजोबा महान 7 ऋषींपैकी म्हणजे सप्त ऋषींपैकी एक होते. कैकसीचे वडील आणि राक्षसांचे राजा सुमाली यांची आपल्या मुलीचे लग्न नश्वर जगातल्या सर्वात शक्तिशाली पुरुषाशी व्हावा, जेणेकरून त्याच्यापासून एक विलक्षण मूल जन्माला येईल अशी इच्छा होती. रावणाची क्षमता आणि ताकद विस्मयकारक होती. रावणाने अनेकदा मनुष्य, देव आणि राक्षसांवर विजय मिळवलेला होता. पाताळ लोकांवरही विजय प्राप्त केल्यावर त्याने त्याचा भाऊ अहिरावणाला तिथला राजा बनवलं. तो तिन्ही लोकातला राक्षसांचा सर्वोच्च शासक बनला. एकदा कुबेराने रावणावर त्याच्या क्रूरता आणि लोभावरून टीका केली. त्यामुळे तो खूप संतप्त झाला. भावाने केलेल्या अपमानानंतर त्याने स्वर्गावर चाल केली आणि देवांशी युद्ध करून त्यांचा पराभव केला. त्याने देव, मनुष्य आणि नाग लोकांवर विजय मिळवला. त्यामुळे रामायणात रावणाचा उल्लेख सर्व मानव आणि देवतांवर विजय मिळवणारा असा उल्लेख आहे. मात्र रावणाचा अंत त्याच्या अहंकारामुळे झाला. रावणाच्या जन्माची कहाणी अद्भुत आहे. कैकसीचे वडील आणि राक्षसांचे राजा सुमाली यांची आपल्या मुलीचे लग्न नश्वर जगातल्या सर्वात शक्तिशाली पुरुषाशी व्हावा, जेणेकरून त्याच्यापासून एक विलक्षण मूल जन्माला येईल अशी इच्छा होती. त्यामुळे त्यांनी जगातली अनेक मोठ्या राजांचे आपल्या मुलीसाठी आलेले प्रस्ताव नाकारले, कारण ते सर्व राजे फारसे बलशाली नव्हते. कैकसीने त्यानंतर ऋषींमध्ये स्वतःसाठी पती शोधण्यास सुरुवात केली. अखेरीस विश्रवा ऋषींची विवाहासाठी निवड केली. मात्र त्यांना कुबेर नावाचा आणखी एक पुत्र होता. त्यानंतर रावणाने त्याचा सावत्र भाऊ कुबेराकडून लंका हस्तगत केली आणि तिचा राजा बनला. रावणाला विभीषण आणि कुंभकर्ण असे 2 भाऊ होते. काही स्तोत्रांमध्ये अहिरावण नावाच्या आणखी एका भावाचा देखील उल्लेख आहे. त्याच्या आईच्या कुळाचा संबंध मारीच आणि सुबाहू नावाच्या राक्षस कुळाशी होता. कैकसीनं एका मुलीला जन्म दिला. तिचं नाव चंद्रमुखी होतं. नंतर ती शूर्पणखा नावाने ओळखली जाऊ लागली. विश्रवा ऋषींनी त्यांचा मुलगा रावणाला आक्रमक आणि अहंकारी तसेच अनुकरणीय विद्वान म्हटले आहे. विश्रवा यांच्या मार्गदर्शनाखाली रावणाने 4ही वेद, पवित्र ग्रंथ, क्षत्रिय ज्ञान आणि युद्धकलेत प्रावीण्य मिळवलं. रावण हा उत्कृष्ट वीणा वादक होता. त्याच्या ध्वजावर चिन्ह म्हणून वीणेचं चिन्ह होतं. रावणाचे आजोबा सुमाली यांनी रावणाने राक्षसांची नैतिकता राखावी यासाठी अधिक प्रयत्न केले. रामायणातल्या वर्णनानुसार रावणाचे यदूंच्या प्रदेशाशी जवळचे संबंध होते.
त्यात दिल्लीच्या दक्षिणेकडच्या मथुरा शहरापासून गुजरात, महाराष्ट्र, राजस्थानमधल्या भागांचा समावेश आहे. रावणाचा संबंध लवणासुराशी सुद्धा होता. तो मधुपूरचा एक राक्षस होता. प्रभू श्रीरामाचा धाकटा भाऊ शत्रुघ्नने त्याचा वध केला. नर्मदेच्या तीरावर भगवान शंकराची पूजा केल्यावर रावणाला महान यदुराजा कीर्तिवर्य अर्जुनाच्या सैनिकांनी पकडलं आणि काही दिवस कैदेत ठेवलं. रावण पूर्णपणे मनुष्य किंवा राक्षस नव्हता, तर त्यापेक्षा वरचढ होता, असे उल्लेख रामायण या संदर्भात आढळतात. सुरुवातीच्या शिक्षणानंतर रावणाने अनेक वर्ष शंकराची तपश्चर्या केली. शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी बलिदान म्हणून आपलं शिर 10 वेळा कापलं. पण प्रत्येक वेळी शिर कापल्यानंतर त्या जागी नवीन शिर येत असे. अशा पद्धतीने त्याने तपश्चर्या पूर्ण केली आणि अखेरी शंकरानं त्याला वरदान दिलं. रावणाने शंकराकडे अमरत्वाचे वरदान मागितलं, पण शंकरानं त्यास नकार दिला. पण त्यांनी रावणाला दिव्य अमृत दिलं. त्याचा अर्थ असा होता की जोपर्यंत रावण जिवंत आहे तोपर्यंत त्याचा पराभव होऊ शकत नाही. रावणानं अहंकारात जे वरदान मागितलं त्यानुसार नश्वर मनुष्य या व्यतिरिक्त देव, राक्षस, साप आणि वन्य प्राण्यामुळे त्याचा अंत होणार नाही. त्यामुळे मनुष्य रूपात जन्म घेऊन श्रीरामाने रावणाचा अंत केला होता. शंकराने रावणाला 10 तोंड आणि अनेक दिव्य शस्त्र आणि चमत्कारिक शक्ती दिल्या. त्यामुळे रावणाला दशमुख किंवा दशानन असंही म्हटलं जातं. वरदान प्राप्तीनंतर रावणाने त्याचे आजोबा सुमालीचा शोध घेतला आणि आपलं बल वाढवण्यासाठी सेनेचं नेतृत्व करू लागला. त्यानंतर रावणाची नजर लंकेवर पडली आणि त्याने लंका ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले. लंका खूप सुंदर नगरी होती. भगवान शंकर, पार्वती माता आणि विश्वकर्माने लंकेची निर्मिती केली होती आणि त्यानंतर विश्रवा ऋषींनी लंकेत यज्ञ करून ती दक्षिणेच्या स्वरूपात मागितली. त्यानंतर कुबेराने सावत्र आई कैकसीमार्फत रावण आणि अन्य भाऊ बहिणींना आता लंका त्यांचे वडील विश्रवा यांची म्हणजेच तुम्हा सर्वांची झाली आहे असा संदेश दिला. मात्र तरी देखील रावणाने बळाचा वापर करत लंका हस्तगत करण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांचे वडील विश्रवा ऋषींनी कुबेराला रावण हा अपरिचित आहे, त्यामुळे लंका त्याला द्यावी असा सल्ला दिला. अशा तऱ्हेने रावणाने लंका हस्तगत केली. लंकेवर विजय मिळवल्यावर रावण भगवान शंकराला भेटण्यासाठी कैलास पर्वतावर पोहोचला. नंदीने रावणाला आत जाण्यापासून रोखलं. त्यामुळे रावण संतापला आणि नंदीला चिडवू लागला. त्यामुळे नंदीने रावणाला शाप दिला की तुझी लंका एक वानर नष्ट करेल. शिवभक्त असल्याचं दाखवण्यासाठी रावणाने नंदीसमोर हिमालय पर्वत उचलला आणि मी शंकरासह पूर्ण पर्वत लंकेला घेऊन जाईल असे सांगितले. रावणाचा अहंकार पाहून शंकरानं आपल्या पायाचं लहान बोट कैलास पर्वतावर ठेवलं आणि पर्वत आहे तिथेच राहिला. त्यामुळे रावणाचा हात पर्वताखाली अडकला. त्यामुळे त्याला असह्य वेदना होऊ लागल्या आणि त्याला त्याची चूक कळली. तेव्हा रावणाने शंकराला प्रसन्न करून घेण्यासाठी आपलं शिर तोडलं आणि त्याच्या मदतीने संगीताची निर्मिती केली आणि शिवमहिमा गाऊ लागला. त्यावेळी त्याने शिवतांडव स्तोत्राची निर्मिती केली आणि त्यामुळे शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी रावणाला माफ केलं. त्यांच्या भक्तीवर खुश होऊन शंकरानं रावणाला चंद्रहास तलवार दिली. या घटनेदरम्यान शंकरानं त्याला रावण असं नाव दिलं. त्याचा अर्थ मोठ्याने गर्जना असा आहे, कारण रावणाचा हात जेव्हा पर्वताखाली दबला गेला तेव्हा त्याच्या ओरडण्यामुळे पृथ्वी हादरली होती आणि त्यानंतर जन्मभर तो शिवभक्त राहिला. कथा आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.